नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माइलस्टोन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयातील वेळ निश्चितीकरण हा टॉपिक बघणार आहोत। म्हणजे आपण जी वेळ म्हणतो की भारतामध्ये आत्ता 12 वाजलेले आहेत, 1 वाजलेले आहे, ते कशी काढली जाते? वेळ तीच काय आहे की भारतामध्ये जर 5 वाजलेले असतील तर त्या 5च का ठरवले, 6 का नाही? किंवा भारतामध्ये जर 5 वाजलेले असतील तर तिकडं ब्रिटनमध्ये त्या 5च वाजलेल्या नसतात, त्यापेक्षा कमी वाजलेल्या असतात। म्हणजे भारतामध्ये जर 12 वाजलेले असतील तर तिकडं काहीतरी 7 7:30 अशा वाजलेल्या असतात, 6:30। आणि इकडे जपानकडे बघितलं तर भारतापेक्षा पुढचा वेळ असतो, जास्त वेळ झालेला असतो। तर तो का हे बघणार आहोत आपण। तर मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं की अक्षवृत्त आणि रेखावृत्त पाहिलेलं। तर त्यामध्ये पाहिलेलं की रेखावृत्त जे आहेत हे असे उभे असतात। तर या रेखावृत्तांमुळेच आपल्याला वेळ जी आहे काढण्यासाठी जर काही उपयोगी पडत असेल तर ही रेखावृत्ते पडतात। तर आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं की ही रेखावृत्त जी आहेत ती एकूण रेखावृत्त 360 आहेत। 360 रेखावृत्त आहेत आणि या 360 रेखावृत्तांना पृथ्वी ही जी पृथ्वी आहे ना, इथून आपण सुरुवात केली, 1 2 3 4 5 असं फिरत 6 7 8 आणि असं 360 टोटल 360 मध्ये विभाजित केलं आपण। तर ह्या पृथ्वीला इथून पूर्ण फिरून परत इथं येण्यासाठी 360 रेखावृत्त, इथून 1 सुरू झालं, 1 2 3 4 60 90 100 200 300 आणि परत 360 नंतर परत 0 1 2 असं 360 नंतर परत 1 2 3 4 5 6 7 8 360 1 2 3 4 5 6 7 8 9 असं करत 360 आले की परत 1। हे 360 फिरण्यासाठी पृथ्वीला किती वेळ लागतो तर 1 दिवस लागतो, म्हणजे 24 तास लागतात। आपण पाहिले की 360 रेखावृत्ते फिरण्यासाठी पृथ्वीला किती वेळ लागतो, 24 तास। तर आपल्याला काय काढायचं आहे की 360 रेखावृत्त फिरायला 24 तास लागत आहेत। तर एक रेखावृत्त पुढे जायला, म्हणजे समजा आत्ता पृथ्वी सूर्यप्रकाश जो आहे तो असेल 61 डिग्री रेखावृत्तावर असेल, तर त्या 61 डिग्रीपासून 62 डिग्रीला जाण्यासाठी किती वेळ लागतोय पृथ्वीला, किती वेळ अशी पृथ्वी फिरते। सूर्य असा पडतो, सूर्याचा असा उजेड आहे इथं आणि 60 वर आहे, तर अशी पृथ्वी फिरून जेव्हा 62 वर येईल, अशी फिरून 62 वर येईल, त्याला किती वेळ लागतोय पृथ्वीला 1 डिग्री रेखावृत्त फिरायला, तर ते आपण काढणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण कसं काढणार, आता 360 रेखावृत्त आहेत, ते 24 तासात पृथ्वी पार करते। मग एका तासात किती करेल, तर याच्यासाठी 360 भागिले 24 केलं आपण, तर त्याचं उत्तर येतं 15। 360 भागिले 24 तर 15 येतं। म्हणजे याचा अर्थ काय की एका तासात पृथ्वी 15 रेखावृत्त फिरते, 15 डिग्री फिरते रेखावृत्त। म्हणजे जर आत्ता पृथ्वी इथं असेल 70 डिग्री रेखावृत्तावर असेल, तर एका तासानंतर किती जाणार आहे ती, 15 डिग्री। म्हणजे कितीला जाणार एका तासानंतर, 85 डिग्रीला। आता आपल्याकडे हे आलं, एका तासात 15 डिग्री फिरते। आपल्याला काढायचं काय की 1 डिग्री फिरायला किती लागणार आहे। मग आपण काय करणार, 1 तास बरोबर ही किती असते, एका तासात मिनटं किती असतात, तर 60 मिनिट। आपण काय करणार की 60 मिनिटात 15 डिग्री फिरते ना, एका तासात 15 डिग्री फिरते, म्हणजेच 1 तास म्हणजे 60 मिनिटात सुद्धा 15 डिग्री फिरणार। म्हणजे 60 तासात 15 डिग्री, तर मग 1 डिग्री फिरायला किती वेळ लागणार आहे, तर 4 मिनिट। 60 भागिले 15 केलं आपण, 60 भागिले 15 तर 4 येतं, 4 मिनिट। आता आपल्याला माहीत काय झालं की पृथ्वी ही 1 डिग्री फिरण्यासाठी 4 मिनिट लागतात। आता आपल्याला हे माहीत झालं की 1 डिग्री फिरण्यासाठी 4 मिनिट एवढा वेळ लागतो आपल्याला, 4 मिनिट।
तर हे रेखावृत्त जे आहे ते ज्यावेळी रेखावृत्त आपण आता हे रेखावृत्त काही नैसर्गिक नाहीत, माणसांनीच पाडलेले आहेत त्यांच्या सोयीसाठी. तर हे कधी पाडले तर 1884ला ग्रीनिच. तर हे ग्रीनिच कुठं आहे की लंडनमधलं एक शहर आहे. जसं भारतामधले शहर आहेत मुंबई, पुणे, दिल्ली, तसं ग्रीनिच हे लंडनमधलं एक शहर आहे. तर 1884 सालीचं आपण जर बघितलं इतिहास तर त्यावेळेस ब्रिटिशच हे पॉवरफुल होते. मग त्यांनी त्यांच्या तिथं भरवलेली सभा ग्रीनिचमध्ये की आपण असे रेखावृत्त पाडूया किंवा अक्षवृत्त आणि रेखावृत्त पाडूया पृथ्वीची. मग त्यांनी तिथं भरवलेली आणि मग तिथं रेखावृत्त पाडली. मग रेखावृत्त पाडताना त्यांनी कसं केलं की एक मध्यबिंदू ठेवला असा पृथ्वी आणि ह्याला 0 म्हटलं आणि परत इकडे 1 2 3 4 5 6 7 असं 180 पर्यंत केलं. आणि तसंच इकडे 1 2 3 4 5 6 7 8 असं 180 असं केलं. म्हणजे हा 180 आणि हा 180 सेमच आहे. कारण आपण पृथ्वीचा नकाशा असा आयताकृती असतो पण तो असं गोल आहे ना पृथ्वी. मग ते मधून फाडतो आपण, पृथ्वी गोल आहे ना, अशी गोल आहे. मग इथून फाडली की मग अशी आयताकृती होते. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट हा इथं असतो. हा 180 जो आहे ना, हे काय 2 180 नाही आहेत, हा एकच आहे, कॉमन आहे दोघांमध्ये. इथं 179 आणि हा 180 आणि हा 179 आणि हा 180, हा 180 आणि हा 180 एकच आहे. मग हा 0 डिग्री आहे ना, ते म्हणले की आता आमच्या इथं सभा झाली, मग आमच्या देशातून हा ग्रीनिचमधून ही 180 डिग्री ही 0 डिग्री जी आहे ती या ग्रीनिचमधून गेली. लोकांना लक्षात राहावं की ग्रीनिचमध्ये सभा झाली होती म्हणून ग्रीनिचमधून गेली ही 0 डिग्री. मग आता त्यांनी काय म्हणले की मग ह्यांनी एक वेळ काढला ग्रीनिचमध्ये एक त्यांनी वेळ काढला, म्हणजे सूर्याच्या ह्याच्यावरून त्यांनी वेळ काढला. मग त्यानुसार तुम्ही ठरवायचं की तुमचं किती आहे, तुमचा देश ज्या रेखावृत्तावर आहे त्या रेखावृत्ताचं टाईम तुम्ही ठरवायचं. असं केलं. म्हणजे ग्रीनिचचा जो टाईम आहे ना त्याला तर हा ग्रीनिचमधून जी वेळ जाते ना त्याला ग्रीनविच टाईम झोन असं म्हणतात, ग्रीनविच टाईम झोन. आता आपण काढूया की कसं होईल ते. आता बघा, भारताचा जो टाईम झोन आहे ना तो 82.5 डिग्री. मग आता ते परत एक बघूया टाईम झोन कसं काढायचं. तर हा 0 डिग्री आहे. इथं एका तासामध्ये किती जाते आपण पाहिलेलं की एका तासामध्ये 1 तास 15 डिग्री, एका तासात 15 डिग्री जाते. मग त्याने काय सांगितलं की तुमच्या देशाचा टाईम झोन आहे ना तो या 15च्या पट्टीतच करा. म्हणजे समजा इथं एक 0 डिग्री आहे, मग इथं 15 30 45 60 75 90. ते काय म्हणले की तुम्हाला जो टाईम झोन ठेवायचा आहे ना तो प्रत्येक देशाने या पट्टीतच ठेवायचा. म्हणजे इथं 0 डिग्री आहे, आता तुमचा देश आहे ना त्यात 15 डिग्री किंवा असं ठेवा की 15च्या पट्टीत ठेवायचा. म्हणजे जर समजा इथं जर 0 डिग्रीला जर 12 वाजले असतील तर आपल्याला माहिती आहे की एका तासात 15 डिग्री जातात. मग इथं किती वाजले असणार आहेत, 1 वाजले असणार आहे. ही पूर्व आहे, ही पश्चिम आहे. त्याच्या आधी एक बघूया की हा पूर्व आणि पश्चिम. तर इथं 0 होतं. मग ते काय म्हणले की सूर्य हा पूर्वेकडून उगवतो नेहमी. ते म्हणले की इथून इकडं इथं 180ला सुरू होणार, इथं 179 180ला इकडून सुरू होणार की इथं पहिला दिवस. मग इथून सुरू होणार दिवसाची सुरुवात इथून होणार आणि इथपर्यंत
परत इथून इकडं. मग जर इथं 12 वाजले असतील ना, 12 वाजले असतील ना, तर इकडे ह्याच्यापेक्षा ह्या 12 वाजून गेल्या, इकडं सुरुवात झाली, इथं सुरुवात इथं झाली, इथं मग इथं 12 वाजले असतील, मग इकडे जास्त वाजलेले असणार आहेत. पूर्व भागात आहे ना, इथं जर 12 वाजले असतील ना, तर 15 डिग्रीला किती 13 वाजलेले असणार. इथं 14, 15, 16, 17, 18, 19. म्हणजे जसं पूर्वेकडे जाईल तुम्ही, तर या 0 डिग्रीपासून ग्रीनिचपासून जसं पूर्वेकडे जाईल तसा ग्रीनिचमध्ये जो वेळ आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ इकडं असणार आहे. मग आपल्यामध्ये इकडं जपान आहे. मग जपानला आपण म्हणतो की उगवत्या सूर्याचा देश, कारण की जपानमध्ये दिवसाची सुरुवात होती हे मानलेलं आहे त्यांनी त्यावेळेस. कारण जपान हे 180 डिग्रीच्या थोडंसं अलीकडं आहे देश, जपान देश. मग जसं एक लक्षात ठेवा, जसं तुम्ही पूर्वेकडे जाल ना तसा टाईम हा वाढत जाणार आहे. आणि जसं पाठीमागे जाल पश्चिमेकडं तसा टाईम कमी होणार आहे. ह्या ग्रीनिचपासून जसं पश्चिमेकडे, आता इथं 12 वाजले असतील ना, तर या 15 डिग्रीला 11 वाजलेले असणार पश्चिमेला, 30 डिग्रीला 10, 9, 8 अशा वाजलेल्या असणार आहेत. इथं फक्त इम्पॉर्टंट एकच लक्षात ठेवा की ग्रीनिचपासून पूर्वेकडे गेला तुम्ही की पूर्वेकडं टाईम हा वाढत जाणार आहे. म्हणजे ग्रीनिचमध्ये जर एक वाजलेले असेल तर पूर्वेकडं 1च्या जास्त वाजलेले असणार आहेत त्याच दिवसाचे. आणि पश्चिमेकडं कमी झाले आहे. ग्रीनिचमध्ये 1 वाजलेली असली तर पश्चिम भागात त्याच्या 1च्या कमी वाजले आहे, 12, 1. जसं पश्चिमेकडे जाईल तसं वजा करायचं. आणि जसं पूर्वेकडे जाणार आहे ना तसं अधिक करायचं असं. मग आता समजा, मग त्यांनी काय ठरवलं, ग्रीनिच त्यावेळी जी सभा झाली ना त्यामध्ये काय ठरवलं की आता तुमचा देश आहे ना त्याचं जे प्रमाण वेळ ठरवायची ना, तर ही 15च्या पट्टीतच ठरवा. कारण 1 तासात 15 डिग्री फिरते ना, 15 डिग्रीच्या हिसाबातच तुमच्या देशाचं ठेवा. म्हणजे 14 ठेवू नका. एखादा देश म्हणला मला 14 ठेवायचं आहे, तर मग ते पॉईंटमध्ये येतं ना, 15च्या पट्टीत ठेवलं तर ग्रीनिचमध्ये 12 वाजलेत, आणि 15च्या पट्टीत ठेवलं तर ग्रीनिचमध्ये 12, तर 15ला 13, 14, 15 असं पॉईंटमध्ये येत नाही उत्तर. असं नाही की ग्रीनिचमध्ये 12 वाजल्यात आणि तुम्ही जो टाईम झोन ठेवला आहे त्यात 7:29 असं नाही यायला पाहिजे. म्हणून ते काय म्हणले, 1 तासाच्या डिफरन्सनं ठेवा. म्हणजे 1 तासाच्या ग्रीनिचमध्ये जे टाईम आहे ना त्याच्या बरोबर तासाच्या पट्टीत तुमच्या इकडे टाईम येईल असं ते म्हणले. आणि म्हणून म्हणले की 15 डिग्रीच्या पट्टीत ठेवा. मग भारताचं जर आपण बघितलं ना तर भारताचं हे काय आहे, आता भारताचे जर आपण रेखावृत्त बघितलं, आपण पुढं बघू ते, पण सध्या बघा भारताची जी रेखावृत्त आहे ते 68.7 डिग्री ते 97.25 डिग्री असं आहे. मग त्यांनी सांगितलेलं की तुम्ही 15च्या पट्टीत घ्या. मग इथं जर 15ची पट बघितली तर आपण इथं किती येते, 95, 90 येते, 90 ही एकच वेळ येते. म्हणजे इथून भारताच्या बद्दल जर बघितलं तर इथं 68, 69, 70,
हे बघितलं आपण. भारत इथून स्टार्ट होतं समजा 68, 69, 70, 71, 72, 73चा. भारताचं जर आपण पाहिलं तर इथं 68 येतं आहे समजा, 75, 68 डिग्री असं डिग्रीमध्ये पाहिलं. भारताचा विस्तार एवढा आहे पूर्व पश्चिम. 68, 69, 70 असं 75, 80, 85, 90. मग या पद्धतीने जर बघितलं असतं ना, 15च्या पटीतच घ्या तुम्ही, तर भारताला इथं घ्यायला लागलं असतं 90ला. देशाचंच बघितलं तर खरं बघायला गेलं तर हा एवढा देशाचा विस्तार आहे ना, तर मध्ये यायला पाहिजे कुठंतरी. असं एवढा विस्तार आहे तर मध्ये कुठेतरी प्रमाण वेळ यायला पाहिजे. मग दोन इकडं समान होईल. इकडं पण नाही घेतली पाहिजे की यांना खूप वेळेत फरक पडेल, असं नाही पाहिजे. म्हणून मध्ये घेतलं पाहिजे. मग असे ज्या देशांचा मोठा विस्तार होता ना, त्यांना प्रॉब्लेम यायला लागले की 15च्या पटीत घेतले तर. मग नंतर काय ठरवलं, या 15चेही 2 भाग करायचे, 7.5. 15चा अर्धा भाग केला तर 7.5 येतात. मग ते म्हणले की 7.5च्या पटीत ठेवा. मग कोणत्याही देशाचे जर वेळेचे जे प्रमाण वेळेचं जे रेखावृत्त बघितलं ना, तर ते 7.5च्या पटीत असतं. मग भारताने काय केलं की इथं 82 ठेवलं, 82.5. हे 82.5 जात आहे बरोबर, मध्यातून जात आहे. मग हे 82.5 हे 7.5च्या पटीत ठेवल्यामुळं मग झालं. मग आत्ताचं जे जसं की पहिलं 15च्या पटीत ठेवा म्हणत होते ना, तर आता 7.5च्या पटीत ठेवा असं होतं. मग सध्या 7.5च्या पटीत ठेवतात कोणताही देश. आता 7.5च्या पटीत जर येत नसेल, आता आपलं 82 आहे, हे 7.5च्या पटीत येतं आहे म्हणून 82 आहे. आपण 80 नव्हतं ठेवू शकत, 80 किंवा 81 असं नाही ठेवू शकत. 7.5च्या पटीतच यायला पाहिजे ती संख्या, म्हणून आपण 82 ठेवलं आहे. आता वेळ काढायची म्हणलं स्थानिक वेळ, तर कशी काढायची, तर आता समजा एका ठिकाणी ग्रीनिचला आत्ताच्या 12 वाजले असतील, 12, तर भारतामध्ये किती वाजलेले असतील, भारत. तर आता हेच असं येतं की ग्रीनिचला जर आत्ता 12 वाजले असतील तर भारतात किती वाजले असतील. तर त्यासाठी आपल्याला भारताचं जे प्रमाण वेळेचे जे रेखावृत्त आहेत ते माहीत पाहिजे. तर भारताचं मी सांगितलं की ते आहे 82 डिग्री भारताचं रेखावृत्त आहे. ग्रीनिचचं किती आहे तर 0 डिग्री. आपल्याला माहिती आहे की 1 डिग्रीला किती वेळ लागतो, 4 मिनिट. मग 0पासून 82ला किती डिग्री होतात, 82 डिग्री. मग आपण काय करणार, 82 गुणिले 4 हे किती होतं, मग आपण जर याचा गुणाकार केला तर 330 काय येतात, मिनिट येतात. मिनिट 330 मिनिटाचं आपण तासामध्ये कन्वर्ट करायचं. 330 भागिले 60 हे किती येतं, 35 आणि 35 म्हणजे 5.5 तास येतात. 5.5 तास आपलं उत्तर काय आले, 5.5 तास पुढं आले. म्हणजे इथं जर 12 वाजले असतील ना, त्याच्या पुढं 5.5 तास घ्यायचं. मग किती येतं आहे, 13, 14, 15, 16, 17, 17.5 वाजलेले असतील इकडं. म्हणजे भारतामध्ये किती वाजलेले असतील तर 17.30 म्हणजे 17 वाजून 30 मिनिट. इथं ज्यावेळी आपलं 5.5 तास येतं आहे ना, 5.5, तर आपल्याला वाटेल की 5 वाजून 50 मिनिटं आहेत, पण घड्याळाचा अर्ध म्हणजे 30 असतं.
इथं आपण हे पॉईंटमध्ये काढलं 5.5 म्हणजे 5.5 तास, म्हणजे 5 वाजून अर्धा तास, अर्धा तास म्हणजे 30 मिनटं असं, म्हणून हे 17 वाजून 30 मिनिट असं लिहिलेलं आहे. आणखीन एक प्रश्न येतो याच्यावरती की भारताचं आणि जी ग्रीनिचची प्रमाण वेळ आहे 0 डिग्रीची, त्यातून भारताच्या प्रमाण वेळेत किती फरक आहे, तर हा 5.5 तासाचा फरक आहे. 5 तास 30 मिनिट किंवा मग 5.5 तास. तर हे एक लक्षात ठेवा, हा प्रश्न येतो. भारत आणि ग्रीनिचचे जे टाईम आहे त्याच्यामध्ये किती तासाचा फरक आहे, तर 5.5 तासाचा आहे. तर आपण अजून उदाहरणं बघूया. किती त्यांनी दिलं की 22 डिग्री पूर्वेला जर आत्ता 13 वाजले असतील, 13 वाजले असतील आत्ता, तर 44 डिग्री पूर्वला किती वाजले असतील, 44 डिग्री पूर्वला किती वाजले असतील. तर आपल्याला माहिती आहे की 1 डिग्रीला 4 मिनिट लागतात. तर इथं 22 आणि 44मध्ये किती डिग्रीचा फरक आहे, 22 डिग्रीचा फरक आहे. म्हणजे 44 वजा 22 केलं तर 22 आलं. म्हणजे आपल्याला ह्याच्यात आणि ह्याच्यात 22 डिग्रीचा फरक आहे. मग 22 डिग्री फिरण्यासाठी किती वेळ लागतो आहे, 1 डिग्रीला 4 मिनिट लागते. मग 22ला किती लागणार आहेत, तर 88 मिनिट, 88 मिनिट लागणार आहेत. मग 13 वाजल्यापासून पुढं 88 मिनिट पकडायचं. मग हे 88 मिनिटाला तासामध्ये जर कन्वर्ट केलं तर किती येत आहे, 60 आणि वरचे 70 28, म्हणजे 1 तास 88ला मिनिटामध्ये कन्वर्ट केलं तर 1 तास म्हणजे 60चं फोड करूया आपण. 1 तास म्हणजे 60 मिनिट, 60 मिनिट अधिक 88मधनं 60 गेल्यावर किती राहते, 28. म्हणजे 1 तास आणि 28 मिनिट. म्हणजे इथं किती वाजलेले असतील, 44 डिग्री पूर्वला किती वाजलेले असतील, 14 वाजून 28 मिनिट. आता हे पूर्वेचं झालं. आता जसं मी सांगितलं की इथं 0 डिग्री आहे, पूर्वेला ह्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार आहे, पश्चिमेला कमी लागणार आहे. आता असं विचारलं की 56 डिग्री पश्चिम, 8 वाजलेत, 8 वाजले तिथं 56 डिग्री पश्चिमेला. तर 60 डिग्री पश्चिमेला किती लागतील. तर आता ह्या पद्धतीनं आपण काय करणार की दोघांमधलं अंतर काढणार. 56 आणि 60मध्ये 4 डिग्रीचा फरक आहे. मग आपण काय म्हणणार, 4 डिग्रीचा फरक आहे, मग 4 मिनिटाचा म्हणजे 4 गुणिले 4 करणार आणि किती होणार, 16. म्हणजे आपण असं करणार, 56 आणि 60मध्ये किती जाईल, 4 डिग्री, 4 डिग्रीला 1 मिनिटाला 4, मग 4 डिग्रीला किती, मग असं काढणार 16 मिनिट. मग आपण इथं काय लिहिणार, ॲड करणार 8 वाजून 16 मिनिट असं लिहिणार इथं, 8 वाजून 16 मिनिट. पण हे चुकीचं होणार का, तर आता बघूया आपण. हे काढलं आपण इथं 0 डिग्री, 1 2 हे पूर्व आणि पश्चिम. तर इकडं जसं जसं जाईल आपण तसा वेळ वाढत जातोय. म्हणजे इथं जो वेळ असेल ना, इथं जो वेळ असेल त्याच्यापेक्षा इकडं जायचं आहे आपल्याला, तर वाढणार आहे. इथं जर 12 वाजलेले असतील ना, तर इथं 12 वाजून 4 मिनटं झालेले असणार, इथं 12 वाजून 8 मिनटं, म्हणजे पुढं जाणार. आणि इथून मागं यायचं आहे ना, तर कमी होत जाणार. जसं इथं 12 वाजले असतील तर इथं पाठीमागे यायचं आहे 1 डिग्री, तर आपल्याला 4 मिनिट कमी करायला लागणार. इथं 12 वाजले असतील ना, तर इथं 11 वाजून 56 मिनटं, इथं 11 वाजून 52 मिनटं असं करायला लागणार. तसंच इकडं आहे, इथं 1 2 3 4 असं. जर इथं जर
आता इकडं कमी कमी होत जाते सगळीकडं, इकडं इकडं जसं जाईल तसं कमी होत जाते. मग जर तुम्हाला विचारलं की पश्चिमेचं ही 3 डिग्री पश्चिम, इथं जर 12 वाजले असतील 3 डिग्रीला, तर 4 डिग्री पश्चिमेला किती लागणार आहे? इथं 3 डिग्री पश्चिमेला 11:54 झाले असणार. तर 4 डिग्री पश्चिमेला, आता बघा 3 डिग्री इथं आहे आणि 3 डिग्रीपासून 4 डिग्री म्हणजे इकडं आपल्याला पाठीमागे यायचं आहे म्हटल्यावर कमी करायला लागणार आहे. जेवढं हे असेल तेवढं कमी करायला लागणार आहे. मग 3 डिग्री आणि 4 डिग्रीमध्ये कितीचा फरक आहे? 1 डिग्रीचा. 1 डिग्रीला किती वेळ लागतो? तर 4 मिनिट लागतात. मग इथं आपल्याला वजा करायचे. मग 11:54 4 मिनिट वजा करायचे, मग 11:50. हे असं लक्षात ठेवा की डिग्रीवर राहण्यापेक्षा ते डिग्रीवर तर आहेच की 4 मिनिट लागतात एका डिग्रीला, पण तुम्हाला कुठलं विचारलं आहे, पुढं जायचं आहे का मागं जायचं आहे? जसं की इथं आहे, ही अशी लाईन काढायची आणि प्रश्न सोडवताना असं फक्त लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला इथं विचारलं की 23 डिग्री पूर्व ह्याचं दिलं आहे तुम्हाला आणि काढायचं आहे 27 डिग्री पूर्वचं, 23 डिग्री कुठं असणार आहे? 23 डिग्री समजा इथं कुठंतरी आहे, तर 27 डिग्री कुठं असणार आहे? इकडं असणार आहे, इथं कुठंतरी 23 नंतर इथं. मग इथं वाढवायचं. इथं जर 4 वाजलेले दिले आहेत तर आपल्याला इथं 4 वाजून वर काहीतरी मिनटं येणार आहेत, म्हणजे वाढणार आहे टाईम. तेच जर तुम्हाला असं दिलं की 30 डिग्री पूर्व आणि तुम्हाला विचारलं 20 डिग्री पूर्व, मग आता इथं बघा 30 डिग्री पूर्व दिलं आहे, मग 30 डिग्री कुठं असणार आहे? पूर्व इथं कुठंतरी असणार आहे 30 डिग्री. तुम्हाला विचारलं आहे काय 20 डिग्री, मग 20 डिग्री इकडं पाठीमागं असणार आहे. मग आता हा 20 डिग्रीचा जो टाईम येईल ना तो या 2पेक्षा कमी येणार आहे. मग आता इथं काढायचं आपण 10 डिग्रीचा फरक आहे, मग 40, 10ला 4 गुणलं की 40 मिनटाचा फरक येणार आहे. मग 40 मिनटाचे 2 वेळ येणार आहेत. तुम्ही एक तर असा येईल की 2 वाजून ह्याच्यात 40 मिनटं ॲड करणार, 40 मिनिट. दुसरा येणार ह्याच्यात 40 मिनटं कमी करणार, म्हणजे 1 वाजून 20 मिनिट. हे 2 ऑप्शन असणार तुम्हाला तिथं, दोन्ही दिलेले असणार. फक्त आपण काय बघायचं की 30 डिग्री आणि 20 डिग्री, 30 डिग्री इथं आहे आणि 20 डिग्रीचं म्हणजे पाठीमागे यायचं आहे, म्हणजे या 2पेक्षा कमी वेळ येणार आहे, हा येणार आहे. उत्तरेचं हे असणार आहे, हे चूक असणार आहे. फक्त हे बघा पुढं जायचं आहे का पाठीमागं जायचं आहे हे बघा. जसं आता पश्चिमेचं दिलं की 4 डिग्री पश्चिम, इथं दिले 1 वाजली. तुम्हाला विचारलंस 10 डिग्री पश्चिम किती वाजल्या? आता इथं 4 डिग्री इथं आहे पश्चिमेचं, इथं 4 डिग्री इथं आहे आणि 10 डिग्री इथं येणार आहे. मग परत आपल्याला इकडंच जायचं आहे. आता इथं तुम्हाला वाटेल इथं कसं होतं की 20 डिग्रीचं दिलं आणि 30चं काढायचं असलं की ॲड करायचं. मग इथं पण तसंच आहे, 4चं दिले आणि 10चं ॲड. तसं नाही, ह्या लाईनवर बघायचं. या आपल्याला इकडं पाठीमागं जायचं आहे, त्यामुळं वजा करायचं. 4 डिग्रीचं दिलं आहे तुम्हाला, 1 वाजलं आहे, तर या 1पेक्षा कमीच वाजणार आहे तिकडं. 4चं दिलं आहे आणि 10चं काढायचं, मग फरक कितीच आहे? 6चा. 6 गुणिले 4 24. मग 1 वाजलेलं आहे, 1 मधून 24 मिनटं वजा करायची, किती राहतं आहे? 12 वाजून 36 मिनिट. हे असं येणार आहे. तर आता ही प्रमाण वेळ कशी काढायची हे पाहिले आपण कशी काढायची. तर त्याच्यासाठी तुम्हाला जे प्रश्न येतात ना परीक्षेत हे तर माहीत पाहिजे. आणि पाठांतराचा विषय जो आहे तो म्हणजे भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्ताला मानले भारतीय प्रमाणवेळ? तर भारतीय प्रमाणवेळ ही 82.5ला मांडलेली आहे, असं येतं. बाकीच्यांचं येत नाही. ग्रेनिजचं 0 लक्षात ठेवायचं. ग्रेनिज
0 डिग्री आणि भारतीय प्रमाणवेळ जे आहे ते ही 82.5 डिग्रीला मानलेली आहे. भारताचं येत नाही. भारताचं डायरेक्ट असं सांगे तुम्हाला भारताचा प्रश्न आला तर ते म्हणणार की 20 डिग्री पूर्वला 12 वाजल्यात 13 वाजल्यात. तर भारतात किती वाजले असतील, भारतीय प्रमाणवेळेनुसार किती वाजले असतील असं विचारणार. मग आपल्याला जर हे 82 डिग्री माहीतच नसलं, भारताची प्रमाणवेळ ही 82ला आहे, आपण काढणार कसं? कारण हे 20 डिग्री दिले, मग आपण 82 माहीत असलं भारताचं की आपण काढणार. मग हे 20 आणि 82 मध्ये कितीचा फरक आहे? तर 62.5चा आहे. तो 62.5 गुणिले 4 करणार आपण. त्याच्यामध्ये 250 मिनिटाचं काढणार आपण. मग ते तासात कन्वर्ट करून काढू शकतो आपण. फक्त पाठांतर काय ठेवायचं इथं की भारतीय प्रमाणवेळ जी आहे ती 82.5 डिग्रीला आहे. ह्याच्यावरूनच प्रश्न येणार. आणि ग्रीनिच हे 0वर आहे. आणि दुसरं एक पाठांतर म्हणजे ते पाठांतर नाही केलं तरी चालेल, काढू शकतो आपण. तर पण ह्या ग्रीनिच आणि ह्याच्यामध्ये 5.5 तासाचा फरक आहे. 5.5 तास किंवा 5 तास 30 मिनिट ह्याचा फरक आहे. हे पाठ करा. जर पाठ नाही झालं तरी तुम्ही हे गणितानं काढू शकता 4 मिनिट, पण त्याला वेळ जाईल. पण हे सारखं येतं परीक्षेला की भारत आणि ग्रीनिचचा जो टाईम लाईन आहे, टाईममध्ये किती फरक आहे. तर 5.5 तासाचा आहे असं येतं. ग्रीनिचमध्ये जर 1 वाजले असेल तर भारतात किती वाजले असतील? मग त्याला ते गणित करण्यापेक्षा 5.5 तास आहे ना माहीत, तर 5.5 तास ॲड करायचे. इथं 1 वाजले असतील तर इथं 6.5 वाजले असतील. हे फक्त पाठांतराचा विषय आहे. याच्यात भारत आणि भारताची टाईम लाईन रेखावृत्त किती आहे टाईमचं ते. तर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.